नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मला आजही ती मॅच आठवते. 1999चा वर्ल्ड कप, 22 मेची ती मॅच. 19 मेला सचिनचे बाबा, ज्येष्ठ साहित्यिक रमेश तेंडुलकर हे जग सोडून गेले होते. बातमी कळल्यावर अर्थातच सचिन मुंबईला परतला, पण अगदी अवघ्या 3 दिवसात तो पुन्हा मॅचसाठी परतला. वर्ल्ड कप सुरू होता, त्याचं मॅचमध्ये असणं टीमसाठी महत्त्वाचं होतं. हे सगळं खरं असलं तरीही इतक्या कमी वेळात एक मुलगा म्हणून बाबा जाण्याच्या धक्क्यातून सावरला असेल का तो? कसा खेळेल तो आजची मॅच? घडलेली घटना संपूर्ण जगाला ठाऊक होती. अवघा 26 वर्षांचा तर होता सचिन तेव्हा, पण इतक्या लहान वयात अवघ्या जगाचा लाडका झालेला. सचिन मैदानात आला की सचिन सचिन या आरोळ्यांनी मैदान दुमदुमून जायचं. पण आज तो मैदानावर आला तेव्हा अख्ख्या ग्राउंडने एक आवंडा गिळला. पण तो पहिल्या बॉलपासून नेहमीसारखा खेळत होता. मॅच रंगत गेली. पाहता पाहता सचिनने शतक ठोकलं. टाळ्यांच्या गजरात स्टेडियम गजबजून गेलं. सचिनने हेल्मेट काढलं आणि त्याने आकाशाकडे बॅट करून ते शतक बाबांना अर्पण केलं. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावर तेच चित्र होतं. एका मुलाने वडिलांना दिलेली आदरांजली. तेव्हापासून खरं तर मनात होतं, म्हणजे कुतूहलच, की सचिनचे बाबा कसे होते, कोण होते. त्यावेळी लहान असल्यामुळे काही माहीत नव्हतं, पण नंतर कळलं की ते किती मोठे साहित्यिक होते. आणि अलीकडेच एक सुंदर पुस्तक हातात आलं, सहवासातील साहित्यिक. या सुंदर पुस्तकामध्ये त्यांच्याविषयी, सचिनच्या आणि त्यांच्या नात्याविषयी, आपल्या मराठी साहित्याविषयी सुद्धा खूप काही वाचता आलं. आणि मग वाटलं की त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यातील काही गोष्टी तुमच्यासमोर सादर कराव्यात आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रमेश तेंडुलकर सरांच्या कार्याचाही अधिक परिचय करून घ्यावा. त्यांचा जन्म अलिबागजवळ असलेल्या वैश्वी या गावी झाला. त्यांचे वडील रेल्वेत नोकरीला होते, पण त्यांना काही आजारपण उद्भवलं आणि नोकरी सोडावी लागली. 15-16 वर्षांच्या रमेश तेंडुलकरांवर 10-12 जणांच्या कुटुंबाची जबाबदारी आली. आता नोकरी करण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. सकाळी नोकरी, संध्याकाळी शिक्षण आणि रात्रभर जागून अभ्यास, असं त्यांचं जीवनचक्र सुरू झालं. आणि त्यांनी नोकरी कुठे केली? तर पोलीस खात्यात. जी मंडळी कवी रमेश तेंडुलकर यांना ओळखतात त्यांना आजही हा गमतीचा विषय वाटतो. कारण त्यांच्यासारखी संवेदनशील व्यक्ती, म्हणजे गुन्हेगार जरी असला तरी तो शेवटी माणूसच ना, असा विचार करणारी व्यक्ती असल्यामुळे ते पोलीस म्हणून गुन्हेगारांना काय शिक्षा देत असतील असा प्रश्न सगळ्यांनाच पडत असे. पण त्यांनी मात्र जिद्दीने ही नोकरी केली आणि शिक्षण पूर्ण केलं. आणि तेही कसं, तर इंग्रजीत म्हणतात ना, ही पास्ड विथ फ्लाइंग कलर्स. अगदी तसंच. म्हणजे BA MA दोन्ही वर्षी ते विद्यालयात सर्वप्रथम आले. BAला त्यांना मराठीसाठीचं तरखडकर पारितोषिक, तर MAला न.चि. केळकर पारितोषिक मिळालं. आणि ते त्यांच्या आवडीच्या शिक्षण क्षेत्रात आले. सिद्धार्थ महाविद्यालयातून आणि मग पुढे कीर्ती महाविद्यालयातून त्यांनी मराठी विभाग सांभाळला. त्यांचे विद्यार्थी असणारे अनेक जण आज कदाचित हा व्हिडिओ पाहत असतील. तुम्ही जर सरांचे विद्यार्थी असाल तर आम्हाला प्रतिक्रियेमध्ये, अर्थात कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्यांचे विद्यार्थी केवळ मराठी भाषकच होते असं नाही. मुंबई मराठी साहित्य संघाच्या अमराठी भाषकांसाठी असलेल्या मराठी भाषा आणि साहित्य वर्गात त्यांनी जवळजवळ 30 वर्ष शिकवलं आहे. त्यामुळे आपल्यापैकी काही जण अमराठी असूनही आज हा मराठी व्हिडिओ पाहत असतील, कारण सरांनी त्यांना मराठी शिकवलं म्हणून. आणखीन एका गोष्टीसाठी सरांचे विशेष आभार मानायला हवे. कारण आठवणीतल्या कविता हे 4 खंडातलं पुस्तक अनेकांच्या संग्रही असेल, हो ना? या कविता मिळवून त्यांचं संपादन करण्यामध्ये सरांचा सिंहाचा वाटा आहे. सर कवी प्राध्यापक असण्याबरोबर मर्मज्ञ समीक्षक आणि संशोधक होते. गीतभान, मराठी रोमॅन्टिक काव्य प्रतिभा, बालकवींची समीक्षा, 3 संदर्भ अशी त्यांची समीक्षेची अनेक पुस्तकं गाजली आहेत. गीतभान या लेखसंग्रहाला महाराष्ट्र राज्य पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. शिवाय अनेक महत्त्वाच्या साहित्य आणि संशोधन संस्थांमध्ये सरांनी काम केलं, जसं की डॉक्टर स.ग. मालशे संशोधन केंद्र आणि वाल कुलकर्णी समीक्षा मंच. मराठी संशोधन मंडळाचे ते संचालक होते आणि मराठी वाङ्मय कोश निर्माण करण्यातही त्यांचं मोलाचं योगदान होतं.
हे सगळं असलं तरी मुळात ते अतिशय तरल संवेदना लाभलेले कवी होते. त्यांचे काहीसे हळवे मन आपल्या आजूबाजूच्या जगाचं बारकाईने निरीक्षण करत असे. केवळ माणसांचे भाव जाणून घेत असं नाही, तर निसर्गाची सुद्धा सूक्ष्म दखल घेत. मुंबईसारख्या महानगरात जगण्याचा संघर्ष माणसांना चुकला नाही, तसाच निसर्गाला सुद्धा. या भावनेतून त्यांनी लिहिलेली ही कविता पाहूया. पाखरांनो तुम्हालाही आता याची सवय झाली असेल. स्वच्छ निळ्या आकाशात सकाळी सायरनचे सूर पसरतात तेव्हा तुम्ही कुठे असता? हवेत चढत असतात त्या सुरांची उंच उंच कंपने तुमच्यासारखीच, तेव्हा तुम्ही कुठे जाता? समजतात का तुम्हाला हे धोक्याचे इशारे आणि नंतरचे उतरत्या सुरातले ऑल क्लिअरचे दिलासे? युद्धमान जीवन संघर्षाची आमची ही रोजची तालीम. पाखरांनो तुम्ही काय करता? आम्ही आमची घड्याळे लावतो आणि कामाला जायला किती वेळ आहे याचा अंदाज घेतो. पाखरांनो तुम्ही. त्यांची एक आणखी फार सुंदर आणि प्रसिद्ध कविता आहे. आपल्या जवळची एखादी प्रिय व्यक्ती काळाच्या पडद्याआड जाते, आपल्याला कायमची दुरावते, तेव्हा नेमकं काय वाटतं आपल्याला? आजूबाजूच्यांना वाटतं किती काळ दुःख करणार, आता पुन्हा रोजच्या जगण्यात रमला. पण आपलं मन मात्र सतत त्याच्या आठवणीत रमलेलं असतं. अशाच भावावस्थेविषयी सरांची ही किती सुंदर कविता आहे बघा. नाही विसरलो तुला सारे सारे आठवते. नाही विसरलो तुला सारे सारे आठवते, अदृष्टाशी जडलेले आज तुझे माझे नाते. शाप घेतलेले उरी सारे साहीन साहीन. शाप घेतलेले उरी सारे साहीन साहीन, प्राक्तनाला प्राजक्ताची एक ओंझळ वाहीन. माझ्या मुक्या आसवांचे सर डोळा लपवीन. माझ्या मुक्या आसवांचे सर डोळा लपवीन, तुझ्यासाठी ठेवीन मी इंद्रधनुची कमान. आता पुन्हा पुस्तकाकडे वळायचं तर ह्या पुस्तकात बहुतांश लेख हे सरांनी स्वतः लिहिलेले आहेत. बहुतेक लेख हे त्यांच्या आयुष्यात आलेल्या साहित्य क्षेत्रातील मंडळींवर आहेत आणि 2 लेख सरांवर आहेत. त्यांचे एक सुपुत्र आणि कवी असणारे नितीन तेंडुलकर यांचा एक लेख आहे आणि त्यांचे खूप काळ सहकारी असणारे प्रदीप कर्णिक यांचा एक लेख आहे. आता हे सगळं समजून घेण्यासाठी पुस्तक मिळवून वाचावंच लागेल, हो की नाही? मग त्यासाठीची लिंक अर्थात संकेत दुवा सोबत देतो आहोत. आता ह्या पुस्तकात वाचता वाचता मी जिथे रमले अशी 2 उदाहरणं सांगते. अर्थातच सचिन विषयी काही वाचायला मिळेल का अशी उत्सुकता होतीच. तर सरांचे आपल्या 4ही मुलांवर म्हणजे सविता, नितीन, अजित आणि सचिन या सगळ्यांवर किती प्रेम आहे हे इतकं सहजपणे आपल्यापर्यंत पोहोचतं. आता आईबाबांचं आपल्या मुलांवर प्रेम असणारच, हो, पण इथे ते शब्दातून असं व्यक्त होतं की त्याला आपण अगदी कवितेसारखी दाद देऊन जातो. आता हा प्रसंग बघा. नितीन तेंडुलकरांना त्यांच्या पहिल्याच कवितेसाठी दूरदर्शनकडून पारितोषिक मिळालं. अर्थात सरांना खूप कौतुक वाटलं. सगळं घरच या आनंदाच्या बातमीने सुखावून गेलं होतं. पण मग त्यांना वाटलं, आपल्याला नितीनचं कितीही कौतुक वाटत असलं तरी आता बाहेर ज्याला त्याला हे सांगत राहू नये. कारण काही भावना उजेडात दिसू वेडे आणि ठरू अपराधी अशा कोटीतल्या असतात, त्या तर उमजूनच घ्यायच्या असतात. आता पालक असणाऱ्या कोणालाही ह्या भावना आणि त्यातलं काव्य समजून घेता येईल, हो ना? आणि किती सहजपणे कुसुमाग्रजांच्या काव्यातील ओळी इथे आल्या आहेत. पुस्तकात असे साहित्यातील कितीतरी सुंदर दाखले अगदी पानोपानी येतात. सचिनची ही आठवण तर किती गोड आहे बघा. साधारण रोज घरी आल्यावरचा हा प्रसंग आहे. सर लिहितात, दिवसभराच्या गप्पा मारत सावकाश जेवण व्हायचे असते. बाकीच्यांची आधीच आटोपलेली असतात म्हणून घाई नसते. सचिन अजूनही दमलेला नसतो. त्याचा खट्याळपणा, पिटपिट बोलणे, हुंदडणे आमचा शीण नाहीसा करीत असतात. आई आणिक बाबा यातील अधिक आवडे कोण तुला असे आईने विचारले की चतुराईने अधिक तुला एवढेच उत्तर तो चालाखपणे देऊन खरा प्रश्न टाळतो. या क्षणाला त्याला दोघांचीही गरज असते ना, दोघांकडूनही काहीतरी मिळवायचे असते. एरवी तो कोणाची तरी एकाची बाजू घेऊन दुसऱ्याला नाक खाजवून टुक 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 करतो. सचिनच काय, सगळी लहान मुलं अशीच चलाखी करतात ना.
तुम्ही या प्रश्नाचं असं काही वेगळं उत्तर म्हणजे याहून स्मार्ट उत्तर ऐकलंय का? नक्की सांगा. पण यानंतर सर एका विशेष प्रसंगाचं वर्णन करतात. माझ्या गळ्याला पाठीमागून 2-3दा लोंबकळून आता सचिन बाजूला स्वतःशीच खेळण्यात रमला. थोड्या वेळाने माझे लक्ष गेले, तो स्वतःशीच खेळण्यात पूर्णपणे रमला होता आणि त्या तंद्रीत तोंडाने अगदी सुरावर गोडगोड गुणगुणत होता. दिल में तेरी दिल की धडकन, आंखों में तेरे आंखों की जादू. मी ऐकतच राहिलो. काय बडबडतोय हा माझा बुलबुल? अलीकडेच टीव्हीवर बहुधा गुमराह चित्रपट लागून गेला असावा. चित्रपटातील नवीन नवीन गाणी अलीकडे त्याच्याच ओठातून मला प्रथम ऐकायला मिळतात आणि एक एकदा मन गंभीर होतं. वाटतं आपण कर्तव्यात चुकतो आहोत. याच संस्कारात मूल मोठं होऊ दिलं तर ते उद्या बिघडेल. त्याची जबाबदारी आपणावरच राहील. आपण याचा काही विचारच करत नाही. मी अस्वस्थ होतो, खरेच आहे. पण एकीकडे वाटते आजच्या काळात सर्वच मुलांवर जे समान संस्कार होत असतात त्यापासून एखाद्याच मुलाला असं बाजूला काढून वाढवणं हे कितीतरी कृत्रिम आहे. ते कल्पनेला पटत नाही. ते होणारे संस्कार स्वीकारूनच त्याला चांगलं वळण दिलं पाहिजे. कठीण आहे, फार कठीण आहे. यासाठी खूप पेशन्स हवा, खूप प्रेम हवं. का हो एकदम मध्येच गंभीर झालात? रजनीने जेवण थांबवून विचारले आणि मी एकदम भानावर आलो. छे कुठे, उगाच तुला काहीतरी वाटलं असे म्हणून जेवण संपवले, तोंड धुतले आणि रुमालाने हात पुसून पटकन पिल्लाला पाठीमागून उचलून घेतले. पिल्लू अगदी झोपेला आलेला होता, पण अभिमान मोठा. स्वतःहून हाक मारित नव्हते. त्याची दिलकी धडकन कोणीतरी समजून घ्यावी याची वाट पाहत होते. मी उचलून घेताच डोळ्यात झोप दाटलेली असूनही तृप्त नजरेने त्याने माझ्याकडे पाहिले आणि मोठ्या विश्वासाने माझ्या गळ्याभोवती आपले हलकेसे हात पसरले. क्षणार्धात गाढ निद्राधीन झाले. मी त्याला प्रेमाने घट्ट घट्ट कुरवाळले. गाढ झोपेत देखील त्याच्या देहाला हे वात्सल्य समजल्याचे जाणवत होते. मी त्याला अलगद उचलून हॉलमध्ये आणले आणि त्याच्या भावंडांमध्ये पंख्याखाली झोपवले. छतावरचा मोठा पंखा त्याला रात्रभर डोक्यावर फिरत राहायला हवा असतो. मी पाहिले चेहऱ्यावर किती विश्वास दाटून राहिला होता आईवडिलांबद्दल, किती प्रेम भरून राहिलं होतं जगाबद्दल. माझी अस्वस्थता कुठल्या कुठे मावळली. मनात खोल हल्ल्यासारखे वाटले. मनातल्या मनात काही शब्दांची, ओळींची लय नाचू लागली. छे, माझ्या पाखरांनो, उद्याचे जग कसे वाईट असेल? ज्या जगात उद्या तुम्ही किलबिलणार ते जग माझ्या चिमण्यांनो कसे वाईट असेल? कदाचित माझ्या एखाद्या नवीन कवितेचा हा कच्चा आराखडा असेल. कदाचित या ओळी अशाच विरून जाणार असतील. परंतु या क्षणाला तरी भारलेल्या मनात त्या पुन्हा पुन्हा घोळत राहिल्या आहेत. एक पिता इतकं हळवं होऊन लिहितो आहे असं सहसा आढळत नाही, हो ना? अर्थात ह्या पुस्तकाचा हा मुख्य विषय नाही, पण तरीही सरांमधला पिता या पुस्तकातून आपल्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. सचिन काही एका रात्रीत घडला नाही. सचिनला पहिला किट घेण्यासाठी सरांना कर्ज काढावं लागलं होतं. क्रिकेटसाठी त्याची शाळा बदलण्याचा निर्णय, अशा कितीतरी गोष्टी पुस्तकात अगदी सहजपणे येतात. मला विशेष आनंद झाला तो माझ्या एका प्रश्नाचं उत्तर मिळालं म्हणून. म्हणजे मला नेहमी असा प्रश्न पडे की सचिनचे बाबा कवी आहेत, मग त्यांनी सचिनवर कधी कविता केली असेल का? तर या प्रश्नाचं उत्तर हो असं आहे. तेही मला या पुस्तकातच सापडलं. सचिनवर त्याच्या बाबांनी म्हणजेच रमेश तेंडुलकर सरांनी केलेली ही इंग्रजी कविता. छोटीशी, वेगळी, पण खूप गोड. सचिन, perhaps maybe because of you, but cricket to me, dear Sachin, is no more a game, but a poem, a lyrical poem. Intensity, concentration, spontaneity, moods, and tensions, and form, rhythm, and movement, and composition, and flashes of imagination, and talent when the strokes go across the boundaries. And of all the things, that string of uncertainty hanging all the time, making moment of every movement a creative moment and a challenge. What else can all this be if not a lyric on the playground? Hence, this vocabulary rushing unto me
as I sit down, dear Sachin, to describe your game. कीर्ती महाविद्यालयाच्या स्मरणिकेत छापून आलेली ही कविता, त्याचा आपली डॉक्टर समीरा गुजर हिने मराठी अनुवाद केलाय. भावानुवाद म्हणूया, ऐकूया. प्रिय सचिन, कदाचित तुझ्यामुळेच असेल, पण आता माझ्यासाठी क्रिकेट हा केवळ एक खेळ राहिलेला नाही. ते एक काव्य झाले आहे, एक लयबद्ध सुरेल कविता. तुझ्या खेळातील ती तीव्रता, एकाग्रता, उत्स्फूर्तता, क्षणाक्षणाला बदलणारे भाव आणि ताण, आकार, लय, गती, रचना आणि सीमारेषा ओलांडत झेपावणाऱ्या फटक्यांमधून चमकून जाणारी प्रतिभा आणि कल्पनाशक्ती, आणि या सगळ्यांवर सतत तरंगत राहणारी अनिश्चिततेची ती नाजूक दोरी, जी प्रत्येक क्षणाला, प्रत्येक हालचालीला एक सर्जनशील आव्हान बनवते. हे सारे जर मैदानावर उमटलेले एखादे गीत नसेल तर मग आणखी काय असू शकते? म्हणूनच प्रिय सचिन, शब्दकोशातले शब्द माझ्याकडे धावून येतात तुझ्या खेळाचे वर्णन करण्यासाठी. समीराने केलेला हा भावानुवाद कसा वाटला हे आम्हाला प्रतिक्रियेमध्ये सांगा. आजचा भाग कसा वाटला हे देखील सांगा. आणि तुमच्या रमेश तेंडुलकरांविषयीच्या काही आठवणी असतील तर त्या सुद्धा प्रतिक्रियेमध्ये सांगा. आणि असेच वेगवेगळे भाग बघण्यासाठी मधुरा वेलणकर सॅटम ही आमची यूट्यूब वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन भाग आला की तुम्हाला लगेच पाहता येईल. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या विषयासह. धन्यवाद.